जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। शासनाने लागू केलेल्या भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 या कायद्याची जनजागृती झाल्याशिवाय त्याची प्रभावी अंमलबजावणी होणार नाही, असे मत नंदुरबार जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी व्यक्त केले। नंदुरबार पोलीस दलातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात कायदा जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना जिल्हा सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेल्या या तीनही कायद्याची गरज विशद केली। विधी शाखेचे शिक्षण विद्यार्थ्यांना लहानपणापासून दिले पाहिजे, असे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले। देशात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, ते देशहितापेक्षा स्वहिताचे म्हणून जास्त वापरल्या जाते। स्वतःच्या स्वातंत्र्याचा उपभोग करताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यांवर गदा आणत नाही ना। हे अंगीकृत केल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण येईल आणि भारत प्रगतशील राष्ट्र बनल्याखेरीज राहणार नाही, असे मतही यावेळी न्यायाधीश कचरे यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे महेंद्र पाटील, जिल्हा सरकारी वकील विनोद गोसावी, सहाय्यक सरकारी वकील बीयू पाटील, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य नितेश चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी मार्गदर्शन केले। यावेळी विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, पोलीस दलाचे अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार या कार्यशाळेला उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जे नागरिक जमा झालेले आहेत त्यांना या जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्यांच्याशी पाटील साहेब, प्राचार्य चौधरी साहेब, आसामी साहेब, उपस्थित पोलीस आपण बघतो की कोणत्याही राज्याच्या जी राज्यघटना असते तर आपल्याला असं दिसून येईल की ही राज्यघटना अस्तित्वात येण्याच्या पूर्वी आपल्या देशातील लोकांना शासनामध्ये सहभाग करण्याची संधी प्राप्त झाली। त्यानंतर 1920 चा कायदा आला आणि नंतर 1935 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला।